नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागील सेशनपासून आपण संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स या घटकावरील जे काही प्रश्न असतील 2020, 19, 18 आणि 17 चे या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण घटकनिहाय पाहत आहोत। या आधीचं सेशन जर तुम्ही पाहिलेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा, ज्यामध्ये मी बँकिंग सेक्टरवरील जे प्रश्न आहेत आयोगाचे त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आणि संपूर्ण अर्थव्यवस्था या घटकाची जी काही फोड आपण 9 घटकांमध्ये केलेली आहे तो भाग तुम्ही नक्की आवर्जून पाहायला पाहिजे। त्या सेशन्स मधला म्हणजे आता या सीरीज मधला हा दुसरा भाग आहे आणि आज आपण या सेशन मध्ये फिस्कल पॉलिसी यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। 2020 ते 17 पर्यंतचे जर असं आपण एकंदरीत प्रश्न पाहिले तर जवळपास 20 मध्ये 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते फिस्कल पॉलिसीवर, 19 मध्ये 4 प्रश्न होते, 2018 मध्ये 3 प्रश्न आणि तब्बल 7 प्रश्न ही 2017 मध्ये या फिस्कल पॉलिसी या घटकावर विचारण्यात आलेली होती। मी तुम्हाला याआधी सांगितलंय की फिस्कल पॉलिसी म्हणजे फक्त राजकोषीय धोरण याशी निगडीत न ठेवता राजकोषीय धोरण त्याच्यासोबत मग टॅक्सेशन असेल, मग बजेट असेल, लेखा परीक्षण हे सगळं आपण एकत्रित करून हा घटक जो आहे आपण पाहत आहोत, लक्षात घ्या। ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला ही सिरीज नक्की आवडत असेल आणि जसं मी याआधी सुद्धा तुम्हाला सांगितलंय की संयुक्त गट ब आणि क या पूर्व परीक्षेसाठी अर्थव्यवस्था या विषयाचा एक स्पेशल कोर्स आपण न्यू इंडिया करिअर फोरम या ॲपवर लॉन्च केलेला आहे आणि तुम्ही NICF हे ॲप जे आहे ते प्ले स्टोर वरून डाउनलोड करा। त्या कोर्स विषयीची माहिती कोर्समध्ये सविस्तर दिलेली आहे, कुठले घटक आहेत, त्यामध्ये ऑनलाईन टेस्ट सुद्धा असणार आहेत, त्याविषयी माहिती तुम्हाला सविस्तर ॲपवर सुद्धा पाहता येतील। आता टू द पॉइंट आपण लेक्चरला सुरुवात करूया। आज आपण फिस्कल पॉलिसीवरील जे काही प्रश्न मी तुम्हाला सांगितले जवळपास आता इथे जर आपण प्रश्न पाहिलेत तर 10 आणि 4 14 आणि 2 16 प्रश्न जे आहेत ते आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात। तर या 16 प्रश्नांच्या अभ्यासांती आपल्याला काही निष्कर्ष काढता येतात का ते सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे आणि तुम्ही सुद्धा ही संपूर्ण सिरीज पाहत असताना तुम्ही सुद्धा विचार करणं गरजेचे आहे की या आधीच्या प्रश्नांमध्ये आपल्याला काय सिमिलरिटी दिसत आहे का। जसं 2019 मधला प्रश्न असेल, 2020 मधला प्रश्न असेल किंवा प्रश्नांचा काही ट्रेंड आपल्याला समजून येतोय का। बजेटवर जर ते प्रश्न विचारत असतील तर बजेटवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत, मग आपल्याला फक्त आकडेवारीच विचारली जात आहे की काही नवीन स्कीम असतील तर त्याही विचारल्या जात आहेत किंवा बजेटचा फोकस कशावर आहे हेही विचारलं जात आहे। सो या गोष्टी ही सिरीज घेण्यामागचा हेतू तोच आहे की जेणेकरून तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिल्यानंतर काहीतरी निष्कर्ष त्या माध्यमातून काढता येतील। फक्त आकड्यांचे निष्कर्ष नाही, लक्षात घ्या, आकडे हे बदलू शकतात, मात्र ट्रेंड आपल्याला समजून घेता जर आला तर नक्की त्याचा फायदा आपल्याला पुढील परीक्षेसाठी नक्की होत असतो। टू द पॉइंट आता मुद्द्याचा भाग आहे 2020 चा हा प्रश्न आहे। मी जसं सांगितलंय तुम्हाला याआधी की 2020 मध्ये 2 प्रश्न फिस्कल पॉलिसीवर विचारण्यात आलेली होती। त्यापैकी एक प्रश्न होता देयता संदर्भातला म्हणजे लायबिलिटी जी आहे गव्हर्नमेंटची। तर काय प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आउटस्टँडिंग लायबिलिटी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे खालीलपैकी कोणतीही केंद्र सरकारची थकीत देयता नाही। देयता म्हणजे लायबिलिटी। आता लायबिलिटी याचा अर्थ काय आहे सोप्या भाषेत आपल्याला समजून घेणं गरजेचं राहील, लक्षात घ्या। ठीक आहे, तुमच्या मित्रांनी तुम्हाला 10 रुपये दिलेत, लक्षात घ्या, मग ते कशासाठी दिलेत, एक कर्ज म्हणून दिले आहेत की एक मदत म्हणून दिलेली आहे, ही रक्कम कशा पद्धतीने दिली गेलेली आहे, कोणत्या स्वरूपात दिली गेलेली आहे यावरून ती लायबिलिटी आहे की नाही ते ठरतं, बरोबर आहे की नाही। जर तुम्ही तुमच्या मित्राकडून उसने पैसे घेतलेले आहेत आणि त्याला सांगितलंय की मी तुम्हाला ते पैसे लवकर परत करणार आहे तर ही एक प्रकारची लायबिलिटी झाली, लक्षात घ्या, ती एक देयता झाली। तर त्याच पद्धतीने सरकारची सुद्धा कर्ज किंवा लायबिलिटी अशा स्वरूपाचं असतं। मग कर्ज असेल ही एक लायबिलिटीज आहे, परंतु एखाद्याने मदत केली असेल सरकारला तर ती लायबिलिटी गृहीत धरता येत नाही। साधा प्रश्न होता काय देयता नाही असा प्रश्न विचारलाय। मग काही ठिकाणी आपल्याला आपण प्रश्न इलिमिनेट करून घेऊया, म्हणजे यातले ऑप्शन्स इलिमिनेट जर आपण करायला गेलो तर आपल्याला एक तर समजलेलं आहे की कर्ज ही सरकारची देयता असते, मग कर्ज या गोष्टीला आपण इलिमिनेट करू शकत नाही आणि आपल्याला काय विचारले त्यांनी नाही विचारले, लक्षात घ्या, नाही विचारल्यामुळे आपण त्याला इलिमिनेट करू शकत नाही, अन्यथा ते कर्ज हे एक लायबिलिटी आहे, बरोबर आहे की नाही। मग हे सुद्धा कर्जच आहे। आता अशा पद्धतीने जर तुम्ही 2 ऑप्शन्स इलिमिनेट केलात याचा अर्थ तुम्ही 50% उत्तराच्या जवळपास पोहोचलात, लक्षात घ्या। ठीक आहे, तर आपल्याला याच पद्धतीने प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे, लक्षात घ्या, राईट। प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल याची जी गॅरंटी म्हणा शाश्वतता जी आहे ती देता येत नाही, परंतु त्या विद्यार्थ्याकडे जर इलिमिनेशन टेक्निक असतील तर नक्कीच तो त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। त्यामुळे कर्ज हा शब्द आपण याच्यातून गाळून टाकला म्हणजे ही सरकारची देयता नाही असं म्हणता येत नाही, कारण ती सरकारची देयता आहे, बरोबर आहे की नाही, लक्षात घ्या। ठीक आहे, आता याच्यामध्ये कोशागार विपत्रे ज्याला आपण ट्रेझरी बिल म्हणतो आणि ट्रेझरी बिलच्या माध्यमातून सरकार पैसा उभारते, लक्षात घ्या। ठीक आहे, तर तो पैसा सुद्धा देणेच आहे, परंतु कुठली नाही आहे, लायबिलिटी कुठली नाहीये
तर फॉरेन एड म्हणजे याचा अर्थ काय तर विदेशी मदत, एखाद्याने आपल्या देशाला मदत केलेली आहे तर मदत ही लायबिलिटी मध्ये वर्ग केली जात नाही, म्हणून काय देयता नाही तर मदत ही देयता नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, तर या पद्धतीने या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सो या विश्लेषणाचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे पुढच्या एक्झामसाठी, म्हणून तुम्ही ही प्लेलिस्ट तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा जरूर शेअर करा, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि ही सिरीज बनवताना बऱ्यापैकी मेहनत पण याच्यामध्ये घेतली गेलेली आहे. सो मी तुम्हाला म्हणणार नाही, परंतु नक्कीच ही सिरीज आवडत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका, लक्षात घ्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलंय की रिसिप्ट ऑफ बजेट जर आपण पाहिलं 2021-22 याच्यामध्ये आकडेवारी काही पाठ करायची गरज नाहीये. स्ट्रक्चर कसं असतं हे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं होतं, म्हणून मी तुम्हाला हे जे आहे ते डॉक्युमेंट्स दाखवतो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट बघू शकता की बघा याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की द आउटस्टँडिंग इंटरनल अँड एक्सटर्नल डेट अँड अदर लायबिलिटीज ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता हे 2021-22 साठीचे हे आकडेवारी आहे. याच्यामध्ये बघा इंटरनल डेट अँड अदर लायबिलिटीज अशा शब्द वापरलेला आहे आणि एक्सटर्नल डेट हा शब्द वापरलेला आहे. त्याचा अर्थ हे तीनही लक्षात घ्या, ही गव्हर्नमेंटची काय आहे लायबिलिटी आहे, म्हणजे अंतर्गत कर्ज उभारलेली असतील, हे सुद्धा एक प्रकारचं उत्तरदायित्व आहे सरकारचं, बरोबर आहे का नाही, उत्तरदायित्व आहे किंवा दायित्व आहे असं म्हणूया त्याला, राईट. त्यानंतर अदर लायबिलिटीज म्हणजे याचा अर्थ अदर लायबिलिटीज मध्ये काय काय आहे हे आपल्याला याच्यामधून पाहायचं आहे. एक्सटर्नल डेट मध्ये तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की परकीय एक कर्ज असतात आणि ते सुद्धा आपल्याला ते व्याजासकट द्यावे लागतात, बरोबर. बघा जसं तुम्हाला माहिती आहे की जे पब्लिक अकाउंट असतं, बरोबर आहे की पब्लिक अकाउंट याचा अर्थ काय की ह्या ज्या काही स्कीम्स असतात, म्हणजे आता स्मॉल सेव्हिंग स्कीम्स असतील किंवा पब्लिक प्रोव्हिडंट फंड असेल, या माध्यमातून जो उभारला गेलेला पैसा आहे तो त्याच्यामध्ये जातो आणि सरकार जो आहे तो पैसा वापरत असते. याचा अर्थ ते देणं आहे, लक्षात घ्या. याचा अर्थ काय लोकांनी तुम्हाला पैसा दिलाय म्हणजे तो वापरून मोकळा व्हायचा आहे असं नाहीये, लोकांना तो पैसा परत करायचा आहे आणि त्याचमुळे त्याला एक लायबिलिटी हा शब्द वापरला जातो, ही गोष्ट लक्षात घ्या. बाकी इंटरनल डेट आणि एक्सटर्नल डेट मध्ये तर विशेष काही सांगण्यासारखं नाहीये. आता फक्त अंतर्गत कर्ज म्हणजे इंटरनल डेट कोण देतं, ते कशी उभारली जातात, त्याचे माध्यम काय, ते किती दिवसासाठी वगैरे जरी प्रश्न पुढे आला भविष्यात तर लक्षात ठेवा, व्यक्ती असतील किंवा वित्तीय संस्था असतील किंवा इतर संस्थांकडून अशा पद्धतीची जे इंटरनल डेट्स आहेत ते उभारली जाऊ शकतात. हे लघु मुदतीची असू शकतात 1 वर्ष काळाची आणि 1 ते 7 वर्ष काळाची म्हणजे मध्यम मुदतीची असू शकतात किंवा 7 वर्षापेक्षा जास्त असतील तर त्याला आपण दीर्घ मुदतीची सुद्धा इंटरनल डेट उभारली जाऊ शकतात. मग ही कशी उभारतात तर याच्यामध्ये डेट सिक्युरिटीज जी आहेत ते विकली जातात आणि या माध्यमातून ते उभारली जातात. मग ते किती कालावधीसाठी, त्याच्यामध्ये बाजार कर्जे जे आहेत ज्याला आपण मार्केट लोन म्हणतो ते मध्यम आणि दीर्घ मुदतीची जी आहे ती उभारता येतात. आणि ट्रेझरी बिले जे आहेत जो शब्द आपल्याला प्रश्नामध्ये दिसला तो 14, 91, 182, 364 एवढ्या दिवसांपर्यंतचे ट्रेझरी बिल्स इश्यू करून आपल्याला तो पैसा उभारता येऊ शकतो. हे इंटरनल डेटचं वर्गीकरण झालंय. फार काही किचकट भाग नाही आहे, अत्यंत सोपा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 2000 मला वाटते 19 मध्ये पण आणि 20 मध्ये पण लक्षात घ्या प्रश्न आलेले आहेत, म्हणजे सिमिलरिटी तुम्हाला प्रश्नांमध्ये थोडीफार दिसेल. इथे थोडंसं काय नाही असा शब्द वगैरे विचारला गेलेला आहे. अजून एक प्रश्न मी तुम्हाला दाखवतो, तोही प्रश्न हा लायबिलिटीवरचाच होता. पुढचा प्रश्न बघा, 14व्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी याचा अर्थ काय आहे लक्षात घ्या, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आपण त्याला म्हणतो, राईट. सो ही जी राजकोषीय जबाबदारी आहे आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन म्हणजे राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन म्हणजे ज्याला आपण FRBM ऍक्ट जो तुम्हा सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे का, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट असं आपण त्याला म्हणतो. तर या कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय कोणता सुचवला असा 14व्या वित्त आयोगाने असा प्रश्न विचारलेला आहे. सो याच्यामध्ये बघा की तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या माहित असणं पण आवश्यक आहे. असं नाही की म्हणजे मी फारच ब्लँक आहे आणि मला आता काय म्हणतात त्याला म्हणजे अशी शक्ती प्राप्त होईल पेपरच्या वेळेस आणि मला सगळं माहित होईल आणि मी सगळं हे करून येईल, तर असं काही होणार नाहीये. काही गोष्टींसाठी अभ्यास करावाच लागणार आहे. सो 14व्या वित्त आयोगाने ज्या काही शिफारशी केल्या होत्या त्याच्यामध्ये काही शिफारशी जर आपण सुरुवातीला पाहिल्या तर हे जे टॅक्स जे पोल आहे त्याचं जर डिव्हिजन जर आपण पाहिलं तर 42% जे आहे ते वाढवण्यात आलेलं होतं. कुठपासून 32% पासून, म्हणजे 32% पर्यंत जो काही शेअर होता तो आता तुम्ही वाढवा 42% पर्यंत करा, असं 14व्या वित्त आयोगाची शिफारस होती, राईट. त्याच्यानंतर त्यांनी नेक्स्ट शिफारस केलेली होती बघा की रिड्यूस फिस्कल डिफिसिट, म्हणजे जी फिस्कल डिफिसिट जी आहे ती तुम्ही कमी करा. म्हणजे कुठपर्यंत कमी करा तर 3% पर्यंत तुम्ही आणायला पाहिजे, GDPच्या 3% पर्यंत. कधीपर्यंत तर 2016-17 पर्यंत, लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर रेव्हेन्यू डिफिसिट जी आहे ती सुद्धा तुम्ही 0 पर्यंत आणायला पाहिजे 2019-20 पर्यंत. ही जी शिफारस आहे त्यांनी सांगितलेली
होती. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की इस्टॅब्लिश अन इंडिपेंडेंट फिस्कल काउन्सिल टू अंडरटेक असेसमेंट ऑफ द फिस्कल पॉलिसी इम्प्लिकेशन्स ऑफ बजेट प्रपोजल. म्हणजे जे बजेट प्रपोजल्स आहेत त्या बजेट प्रपोजल्सचा फिस्कल पॉलिसीवर काय इम्प्लिकेशन्स होतात याचं असेसमेंट करण्यासाठी एक इंडिपेंडेंट फिस्कल काउन्सिल तुम्ही निर्माण करा, अशा पद्धतीची रिकमेंडेशन सुद्धा यांनी केलेली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी अशी रिकमेंड केलेली होती बघा की रिप्लेस, हा शब्द महत्त्वाचा आहे, रिप्लेस करा. कशाला रिप्लेस? द एक्झिस्टिंग FRBM ऍक्ट विथ अ डेट सिलिंग अँड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन. म्हणजेच हाच काय आहे बघा की हा जो पर्याय तुम्हाला इथं दिसतोय, काय दिसतोय? डेट सिलिंग अँड फंड फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन. याने काय करा तुम्ही FRBM ला रिप्लेस करा. तर ही शिफारस जी आहे ती 14व्या वित्त आयोगाने केलेली होती. ठीक आहे. बाकी म्हणजे पर्याय कुठला सुचवला होता हाच प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. नेक्स्ट जेंडर बजेट संदर्भातला आहे आणि इथून पुढे सुद्धा जेंडर बजेट संदर्भात प्रश्न येत राहतील. लक्षात घ्या, 1 वर्षाला येईल, 2 वर्षाला येईल, पण येत राहतील. जे जेंडर इश्यू असतील लक्षात घ्या ते पण तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिसत राहतील. तुम्ही माझ्या YouTube चॅनलला भेट दिलात की त्यामध्ये वेगवेगळे व्हिडिओज पण आहेत. त्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट स्कीम्सचे पण मी जे व्हिडिओज आहेत ते तयार केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून बघा. लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय, जेंडर बजेटिंग मीन्स काय आहे, तर याच्यामध्ये आपल्याला इलिमिनेट करता येऊ शकतात का, तर नक्कीच करता येऊ शकतात. आता यांनी जेंडर हा शब्द वापरलेला आहे, तर याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाला नाही तर कुठेतरी वुमनचा इश्यू किंवा वुमनचा जो विचार आहे तो केला गेलेला आहे, आपण गृहीत धरू शकतो. मानवी विकास जो आहे तो सुद्धा आपण याला रिलेट करता येत नाही. आता राहिले आपले 2च ऑप्शन्स लक्षात घ्या, अधिक लिंग समान समाजासाठी की अधिक लिंग असमान समाजासाठी. मग थोडं इंग्रजी वर्ड पाहूया आपण, इक्वल सोसायटीसाठी की अनइक्वल सोसायटीसाठी, तर इक्वल सोसायटीसाठी. म्हणजे जेंडर बजेट हे कशासाठी आहे, तर अधिक लिंग समान समाज निर्माण व्हावा यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते या माध्यमातून केले जातात. हे एक प्रकारचं वेगळं बजेट नाहीये, ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, जेंडर बजेट जे आहे ते कुठल्याही पद्धतीचं एक वेगळं बजेट नाहीये. लक्षात ठेवा, जेंडर बजेट ऑर नॉट सेपरेट बजेट फॉर वुमन्स ऑर मेन. म्हणजे कुठल्याही म्हणजे स्त्री किंवा पुरुषांसाठी केलेलं एक वेगळं बजेट म्हणून त्याला गृहीत धरलं जात नाही. मग जेंडर बजेटचा अर्थ काय होतो, तर जेंडर बजेट इज अ प्रोसेस ऑफ इनकॉर्पोरेटिंग ए जेंडर पर्स्पेक्टिव्ह ॲट ऑल स्टेज ऑफ पॉलिसी मेकिंग. म्हणजे जसं लेजिस्लेशन असेल, पॉलिसी फॉर्म्युलेशन करायचं आहे, प्लॅनिंग करायचं असेल, प्रोग्राम अँड स्कीम्स फॉर्म्युलेशन करायचे असतील म्हणजे राबवायचे असतील, रिसोर्सेस अलोकेशन्स असेल किंवा मग त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन आहे, रिव्ह्यू आहे, इम्पॅक्ट असेसमेंट आहे, ह्या सगळ्या बाबतीत एक तुम्ही जेंडर सेन्सिटिव्ह म्हणजे थोडंसं एक लिंग काय म्हणतात त्याला, लिंग समान समाज निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून तुम्ही काय प्रयत्न करत आहात, बरोबर की नाही. तशा पद्धतीने प्रत्येक मिनिस्ट्री स्वतःला प्रश्न विचारत राहील की मी जेंडर, माझं जे काही आता अंदाजपत्रक आहे माझ्या मिनिस्ट्रीचं, ते जेंडर बजेट होण्यासाठी मी काय करतो आहे आणि काय करायला पाहिजे याचा विचार करून मग तो फंड जो आहे तो रिसोर्सेस जे आहे ते अलोकेशन केलं जाईल, बरोबर आहे. सो अशा पद्धतीने जेंडर बजेट हे काय आहे हा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला होता. पुढे बघा, केंद्र सरकारच्या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटनी एक माहिती पुस्तिका काढलेली होती. त्या माहिती पुस्तिकेत एक त्यांनी चांगली माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये जे काही जेंडर बजेट ऍक्सेप्ट करणारे किंवा अडॉप्ट करणारे जे काही स्टेट आहेत त्यांचं वर्ष आणि अशा पद्धतीने वर्गवारी केलेली आहे. तर तुम्ही याच्यामध्ये रिसेंट अडॉप्टर्स कुठले आहेत आणि सुरुवातीला कोणी अडॉप्ट केलं हे सुद्धा याच्यामध्ये बघू शकता. मला वाटतं हा राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी हा नक्कीच उपयोगाचा चार्ट आहे. ठीक आहे, ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता आपण. खालील विधाने लक्षात घ्या. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकांमध्ये वस्तू करांवरील भर वाढला. बघा, याच्यामध्ये 2-3 स्टेटमेंट दिलेली होती आणि थोडंसं जर आपण एक तरी ऑप्शन्स याच्यामध्ये इलिमिनेट करण्यासारखाच होता याच्यामध्ये. बाकी तुम्हाला थोडंसं ॲक्युरेट माहीत असणं सुद्धा गरजेचं होतं. थोडासा हार्ड स्वरूपाचा प्रश्न होता, कठीण होता असं आपल्याला म्हणण्यास काहीच हरकत नाही, कारण एकूण 15-16 प्रश्नांपैकी सगळेच प्रश्न हे इझी लेवलवरचे असतात अशातला भाग नाहीये. काही प्रश्न हे आपल्याला सोडवायचेच नसतात. 1-2 प्रश्न जर अशा आले, कारण इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. असा अट्टहास करून चालणार नाही की मला सगळेचे सगळे 15 पैकी 15 प्रश्न, 16 पैकी 16 प्रश्न हे बरोबरच आले पाहिजे, असं अट्टहास करून चालणार नाहीये. प्रश्नाचं स्वरूप हे भिन्न असू शकतं, लक्षात घ्या. एखाद्या वर्षी सोपं असेल तर नक्कीच सगळे प्रश्न अटेम्प्ट करायला काहीच हरकत नाही, बरोबर आहे. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकांमध्ये वस्तू करांवरील भर. आता वस्तू करांवरील भर म्हणजे हा शब्द लक्षात ठेवा काय आहे की कमोडिटी टॅक्सेशन आहे याच्यामध्ये. मग बाकी कमोडिटी टॅक्सेशन म्हणजे सिमेंट पण आहे किंवा शीतपेय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, हे वस्तू करांवरील भर जो आहे तो वाढलेला होता, परंतु लक्षात घ्या त्यांचा केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये लक्षात घ्या, एकूण कर उत्पन्नामध्ये 90-91 मध्ये जर आपण पाहिलं तर 84% हिस्सा होता. हे स्टेटमेंट जरा अतिशोक्ती करणारं होतं, हे त्यामुळे हे विधान जे आहे ते चूक आहे. आणि आपल्याला हेच विचारलेलं होतं की कुठलं विधान चुकीचं आहे, तर चुकीचं बी आहे, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये खाली ऑप्शन्स दिलेले होते, कोणतेही नाही, फक्त बी, फक्त सी, वरील सर्व. तर हे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे.
2019 मध्ये प्रश्न विचारला गेलेला होता. मी सांगितलं बघा 2019 मध्ये एकूण 4 प्रश्न विचारलेली होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बाकी पुढचा प्रश्न बघा, 1983-84 ते 11-12 या काळामधील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? तुम्हाला आठवत असेल 2020च्या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये थोडंसं एक मुद्दा आपल्याला सिमिलर दिसतो, तो म्हणजे गव्हर्नमेंटच्या देयत्वा संदर्भातला, लायबिलिटी संदर्भातला. लक्षात घ्या. ठीक आहे. बाह्य देयता म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटी काय आहे, अंतर्गत देयता इंटरनल लायबिलिटी काय आहे, अंतर्गत कर्ज इंटरनल डेट आहेत आणि आरबीआय फंड्स किंवा डिपॉझिट्स या माध्यमातला पैसा असेल. तर याचं योग्य उत्तर जर आपण पाहिलं तर तो इंटरनल लायबिलिटी हाच त्याचा योग्य उत्तर आहे. आणि अलीकडे जर पाहिलं तर बऱ्यापैकी म्हणजे जीडीपीच्या बऱ्यापैकी इंटरनल लायबिलिटी जे आहे ते प्रमाण राखतं देयतेच्या संदर्भातलं जर आपण पाहिलं तर. ठीक आहे. त्याचं योग्य उत्तर इंटरनल लायबिलिटी हाच आहे. एक थोडंसं स्टेटमेंट ऑफ लायबिलिटीज जर आपण पाहिलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या 2000 मला याच्यामध्ये 21-22च्या सुद्धा आकडेवारी याच्यामध्ये दिलेला आहे. व्हिडिओ पॉज करून काही ट्रेंड बघता येईल किंवा तुम्ही गुगल करा. गुगलमध्ये सुद्धा तुम्हाला स्टेटमेंट ऑफ लायबिलिटीज टाका, त्याच्यामधले काही आकडेवारी आहे ते थोडं बघा, व्यवस्थितचं निरीक्षण करा. कदाचित 2020-21 मध्ये किंवा पुढेही प्रश्न जर आला असतो तर येऊ शकतो. तर त्याच्यामुळे लायबिलिटीज किती आहेत काय आहे त्या आकडेवारीवरून थोडासा एक ट्रेंड लक्षात घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. हा एक याच्यामध्ये चार्ट पाहता येईल कशा पद्धतीने इंटरनल लायबिलिटीज जर आपण इंडियन ट्रिलियन मध्ये जर आपण पाहिलं तर ट्रिलियन इंडियन रुपीज मधले हे सगळे आकडे दिलेले आहेत. हा त्याचा रेशो आपल्याला पाहता येईल. परंतु ते काय सगळे आकडे लक्षात ठेवायचे नाहीयेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे मला सगळे पाठ झाले पाहिजेत असं शक्य नाहीये ते. ठीक आहे. ओके. प्रश्न काय आहे बघा, मला वाटतं याच्यात थोडंसं बरोबर आहे. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये रिकामी जागाचा समावेश होतो. प्रश्न फार काही कठीण नव्हता. मला वाटतं एक जी प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये या प्रश्नाचं विश्लेषण पण केलेलं आहे. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये, भांडवली अर्थसंकल्प याचा अर्थ काय, कॅपिटल बजेट आपण ज्याला म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे. मग जेव्हा त्यांनी भांडवली अर्थसंकल्प हा शब्द प्रॉपर वापरलेला आहे तर मग आपल्याला पर्यायामध्ये भांडवली हा शब्द शोधणं फार गरजेचं आहे. मग आपल्याला भांडवली कुठे दिसतंय, एका ठिकाणी दिसतंय भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च, हेच त्याचं योग्य उत्तर आहे खरं म्हणजे. परंतु याच्यामध्ये आणखी 2 ऑप्शन्स होते, म्हणजे महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च. महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च हे महसुली अंदाजपत्रकाचे घटक आहेत, म्हणजे ते रेव्हेन्यू बजेटचे पार्ट्स आहेत. म्हणजे याचा अर्थ पर्याय 3 तर हा 100% नसणारच आहे. जेव्हा पर्याय 3 हा 100% नाहीच आहे तर तेव्हा वरील सर्व तिन्ही प्राप्ती आणि खर्च असं त्याचा अर्थ होतच नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही एक ऑप्शन्स इलिमिनेट केलात, दुसरा ऑप्शन्स इलिमिनेट केलात तर याचा अर्थ तुमची 50% शक्यता जी आहे ती वाढलेली आहे. तो इलिमिनेट करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो तुम्ही लक्षात घ्या. बाकी अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित खर्च असं काही नाहीये. भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च हेच त्याचं योग्य उत्तर होतं. हे त्याचं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये वर्ष काही लिहिलेलं नाहीये पण प्रश्न आहे. मला वाटतं 2017चेच प्रश्न आहेत आता सुरू झालेले आहेत. ठीक आहे. जोड्याला स्वरूपाचा प्रश्न होता बघा. प्रश्न फक्त बघून त्याचं उत्तर बघू नका, तर तुम्ही ट्रेंड लक्षात घ्या. ठीक आहे. प्रश्नांचं स्वरूप तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपल्याला काय विचारलं गेलेलं आहे की अंदाजपत्रकीय अनुमान जे आहे ज्याला आपण बजेट एस्टिमेट म्हणतो, राईट. बजेट एस्टिमेट 2018-19 चे त्यांनी विचारलेत आणि 18-19च्या बजेटमध्ये काय काय एस्टिमेट करण्यात आलेलं होतं, म्हणजे महसुली तूट ज्याला आपण काय म्हणतो फिस्कल डिफिसिट म्हणतो, रेव्हेन्यू तूट जे आहे राजकोषीय तूट जे आहे, सॉरी महसुली तूट म्हणजे रेव्हेन्यू डिफिसिट झाली, राजकोषीय तूट म्हणजे काय फिस्कल डिफिसिट झाली. मग बाकी हे वर्षाखेरीस एकूण थकबाकी देयता किती आहेत, पुन्हा हा शब्द आलेलाच आहे. आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण जे आहे जीडीपी सोबत ते किती आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. सो आता या प्रश्नावरून आपल्याला असं जर आपण गृहीत धरलं की एखाद्या व्यक्तीला काही आकडेवारी माहितीच नाहीये, ठीक आहे, आता यावरून सुद्धा काही इलिमिनेट करता येऊ शकतात तर करता येऊ शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या. एवढं तर तुम्ही मान्य करता की महसुली तूट किंवा राजकोषीय तूट ही 48.8 तर हे असूच शकत नाही. लक्षात घ्या. म्हणजे जिथे कुठेतरी आपल्याला 4% 3% पर्यंत कमी करा असे सजेशन्स दिले जात आहेत, ऐकत आहोत आपण हे सगळे, तर 48.8% असण्याचा प्रश्नच येत नाही. बरोबर आहे का नाही. हा प्रश्न कसा सोडवता येईल, तर जेव्हा ए आणि बी च्या ठिकाणी हे 2 हा असायलाच नाही पाहिजे. मग ए च्या ठिकाणी कुठे 2 आहे का, आहे ना. ए च्या ठिकाणी 2 लावले म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुम्ही गाडून टाका. बरोबर आहे की नाही. पर्याय क्रमांक 4 तुम्ही गाडून टाका. त्याच्यानंतर राहिलंय की बी च्या ठिकाणी कुठे 2 दिसतंय का तुम्हाला, हो बी च्या ठिकाणी 2 इथे दिसतंय मला, मग मी हे गाडून टाकणार, इलिमिनेट करणार. बरोबर आहे. म्हणजे काय तुम्ही 50% तुम्ही ॲक्युरेसीवर आलात ना. बरोबर आहे का नाही. मग हे जर तुम्हाला जमत असेल तर नक्की प्रश्न सोडवण्याची जी पद्धत असेल किंवा तुम्हाला त्यातला जो काही गुण वाढवण्याची जी शक्यता आहे ती वाढते. लक्षात घ्या.
मग याचं योग्य उत्तर काय? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे बघा. म्हणजे राजकोषीय तूट जी आहे ना ती 3.3%. त्यानंतर मग आता हा जो आहे बघा की महसुली तूट जी आहे ती तुम्हाला 2.2% आणि बाकी मग हे जे आहे त्याच्यामध्ये वर्ष अखेरीस एकूण थकबाकी देयता जर आपण पाहिली म्हणजे लायबिलिटीज जर आपण पाहिली तर ती 48.8% दिसते. आणि त्याच्यानंतर मग असतात स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या म्हणजे जीडीपीच्या स्थूल कर महसूल प्रमाण जे आहे म्हणजे कशाचं प्रमाण? टॅक्स जो आहे, टॅक्स टू जीडीपी जो आहे तो जो आहे तो किती? इथे 12.1%. म्हणजे हे जे आहे ते अंदाजपत्रकीय अनुमान म्हणजे बजेट एस्टिमेट झालेत, लक्षात घ्या. ठीक आहे, हे बजेट एस्टिमेट जे आहे ते 2018-19च्या सकल उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार हे जुळा लावायचे होते. पुढे आपल्याला अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो का? तर नक्की येऊ शकतो. त्यामुळे किमान फिस्कल डिफिसिट, रेव्हेन्यू डिफिसिट किती काय हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नक्की करायला पाहिजे. तेवढी तरी मिनिमम आकडेवारी ठेवायलाच पाहिजे. तुम्हा सर्वांनाच सांगू इच्छितो की जो मी या आधी ज्या कोर्स विषयीची मी तुम्हाला माहिती दिली किंवा जे सांगितलं गेलेलं होतं त्याच्यामध्ये दोन्ही बजेट जे आहेत अलीकडचा आणि अपकमिंग बजेट जे आहेत ते सुद्धा त्याच्यावर लेक्चर असणार आहेत. आणि बऱ्यापैकी तुम्हाला संयुक्त पूर्व परीक्षेसाठी काय म्हणतात त्याला एक विश्वासार्ह पद्धतीने जॉईन करावा असा तो कोर्स आहे आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार म्हणजे पुन्हा तुम्हाला तोच प्रश्न आहे की अंदाजपत्रकीय अनुमान जे आहे बजेट एस्टिमेट जे आहे 2016-17च्या त्यानुसार राज्य सरकारच्या महसुलातील म्हणजे जो काही रेव्हेन्यू आहे सरकारचा त्यामध्ये विविध महसूल स्त्रोतांच्या महत्वानुसार म्हणजे किती स्त्रोत प्राप्त होत आहे यानुसार जर आपण पाहिलं तर विविध महसूल स्त्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलपैकी कोणता होता? आता याच्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क, विक्री कर, इतर कर, वीज कर, शुल्क आणि त्याच्यानंतर मग राज्य उत्पादन आणि वाहन कर. थोडंसं एक ट्रेंड आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे आणि अलीकडच्या बजेटमधली आकडेवारी पण माहित असणं गरजेचं आहे. आणि हे नेहमी सारखंच असेल याची म्हणजे जी शक्यता जी आहे ती नसते. त्यामुळे आपण जर आपण पाहिलं तर कंपोजिशन ऑफ टॅक्स रेव्हेन्यू जर आपण पाहिलं 2016-17च्या बजेटमधलं तर सेल्स टॅक्स जवळपास आपल्याला 56.5% दिसतोय. म्हणजे सेल्स टॅक्स म्हणजे विक्री कर ज्यावर आपण आता उल्लेख केलाय विक्री कराचं प्रमाण जे आहे ते सर्वाधिक आपल्याला दिसतं. म्हणजे विचार करा तुम्ही 50%हून अधिक जे आहेत 2016-17 मध्ये हे अपेक्षित होतं 56.5%. त्याच्यानंतर मग स्टॅम्प आणि रजिस्ट्रेशन फीस जी आहे ती 16.3% पर्यंत रेव्हेन्यू जो आहे तो प्राप्त होणार होता सरकारला. आणि त्याच्यानंतर मग स्टेट एक्साइज ड्युटी आहे, मग इलेक्ट्रिसिटी ड्युटी आहे, टॅक्स ऑन व्हेकल्स असतील आणि अदर्स असतील. तर अशा पद्धतीची ही जी क्रमवारी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर मग पर्याय क्रमांक 2 येईल, फक्त सी, कारण विक्री कर जास्त आहे, त्यानंतर शिक्के आणि नोंदणी शुल्क आहे आणि मग त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क आहे. ठीक आहे, बघा याच्यामध्ये तुम्हाला विक्री कर, मग हे स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन फी, मग स्टेट एक्साइज अशा पद्धतीने हा क्रम लागतो. ठीक आहे, स्टेट एक्साइजला आपण थर्ड मध्ये ठेवलंय, बरोबर आहे, फक्त सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न काय विचारलाय? केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन ठीक आहे हा अंमलात आणला? तर पश्चिम बंगाल सोडून बाकीच्यांनी अंमलात आणला. यामध्ये यूपी, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ हे सगळे याच्यामध्ये आहेत. मग काय उत्तर बरोबर आहे असा त्यांनी प्रश्न विचारलाय. मग त्यामध्ये ए, बी आणि सी हे सगळे बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि फार काही प्रश्न असा याच्यामध्ये कन्सेप्च्युअल नाही, रट्टा मारो जिंदाबाद, पाठ करा काही गोष्टी, राईट. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही? काय नाही? आणि मला वाटतं हा प्रश्न आपण बँकिंग मध्ये पण पाहिलेला आहे, चुकून तो तिकडे गेला, परंतु हा खऱ्या अर्थानं इथंच यायला पाहिजे होता. फक्त याच्यामध्ये ओपन मार्केट ऑपरेशन हा होता म्हणून आपण तो तिकडे टाकला. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ओपन मार्केट ऑपरेशनचा याच्याशी काही संबंध नाही, ते एक प्रकारचा मॉनिटरी पॉलिसीचा टूल आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष दिसतच आहे त्याच्यामध्ये टॅक्सेशन आहे किंवा पब्लिक बॉरोविंग आहे, पब्लिक एक्सपेंडिचर आहे, हे सगळं फिस्कल पॉलिसी संदर्भातलेच मुद्दे आहेत ना. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय नाही हे विचारले तर सरळ मग उत्तर गोल करा, ओपन मार्केट ऑपरेशन हे नाहीये. कोणत्या वित्त आयोगाने केंद्र जीएसटी साठी 5% दर आणि 7% राज्य जीएसटी साठी असावा अशी शिफारस केलेली होती? त्याच्यामध्ये 13वा वित्त आयोग हे त्याचं योग्य उत्तर आहे. विजय केडकर त्याचे अध्यक्ष होते, बरोबर आहे. वित्त आयोगासंदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात, नक्की लक्षात घ्या. पुढे पण आता 2022 मध्ये जो काही पेपर होईल त्याच्यामध्ये सुद्धा 15वा वित्त आयोग महत्वाचा आहे. त्याच्या संदर्भातले जे काही मुद्दे आहेत ते थोडंसं व्यवस्थित नीट करून ठेवा. यावर आपण सेशन मध्ये लेक्चर घेतलेलं आहे. 15वा वित्त आयोग असेल, 14वा वित्त आयोग असेल, दोघांमधली कंपॅरेटिव्ह करून मी शिकवलेलं आहे सगळं की 14वा वित्त आयोग आहे आणि 15वा वित्त आयोग याच्यामध्ये काय आपल्याला प्रामुख्याने फरक दिसून येतो, त्यांनी काय निकष ठेवलेले होते, यांनी काय निकष ठेवले, कोणी कोणाला किती वेटेज दिलंय वगैरे. सो महत्वाचा मुद्दा आहे तो. बघा पुढचा प्रश्न काय आहे की पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14चे कोणते निरीक्षण किंवा निरीक्षणे बरोबर नाहीत म्हटलंय. मग आपल्याला विचारलं काय आहे, बरोबर नाही काय आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे, हे चुकीचं काय आहे. ठीक आहे, वर्ष 2013-14 मध्ये योजना अंतर्गत खर्चामध्ये, योजना अंतर्गत खर्च म्हणजे तो प्लॅन एक्सपेंडिचर लक्षात ठेवा. ठीक आहे,
या खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली। त्या अंदाजपत्रकाचा मुख्य भर हा गुंतवणूक वाढ आणि सर्वसमावेशक विकास कार्यक्रमावर होता आणि वित्तीय तूट ही राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 2.5% या प्रमाणात अनुमानित केलेली होती। आता हे 13-14च्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत विचारलं जात आहे। किमान जेव्हा तो अर्थसंकल्प आला किंवा प्रत्येक बजेट म्हणजे अलीकडचे 3 बजेट जर आपण पाहिले, ठीक आहे, अलीकडचे 3 बजेट जरी आपण पाहिले तरी ते त्यातले कशावर भर होता, काय त्यांनी एक्सपेक्टेड केलेलं होतं, कारण पुढे त्यांनी हेही प्रश्न विचारलेला आहे की टॅक्स जो आहे म्हणजे जो टॅक्स कलेक्ट करण्यासाठी जी टॅक्सेशन मर्यादा जी आहे ती कमी केली होती की जास्त केली होती असा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्याच्यामुळे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात। या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर हा आहे की या बजेटचा जो भर आहे तो गुंतवणुकीत वाढ आणि सर्वसमावेशक विकास या क्रमांकावर होता हा शब्द चुकीचा आहे, तो नव्हता, त्याच्यामुळे बरोबर नाही काय आहे हे विचारलंय, त्यामुळे फक्त बी हे त्याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2। बघा पुढचा प्रश्न जो आहे ना तो डिफिसिट फायनान्सिंग संदर्भातला आहे। तुटीच्या भरण्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टी येतात? बघा याच्यामध्ये 3 पर्याय दिलेले आहेत, 3 विधानं दिलेली आहेत आणि खाली पर्याय दिलेले आहेत। आपल्याला 2 पर्याय तर सहज माहित असतील की एक आरबीआय कडून कर्ज घेते आणि दुसरी गोष्ट चलन निर्माण करते। चलन निर्माण करणे एवढं काही सोपं नाहीये, त्याच्यामुळे महागाई वाढते, हे आपण महागाई जे या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत। चलन निर्माण करणे हे सोपं नाहीये, परंतु तो एक पर्याय आहे केंद्र सरकार म्हणजे पुढे केंद्र सरकार पुढे, राईट। सो याच्यामध्ये 2 हे विधान तर आपल्याला माहिती आहेत, मग बी माहिती नाहीये हे थोड्या वेळासाठी आपण असं गृहीत धरलं तरी पण 50%च्या ॲक्युरेसीवर जाता येते का? तर जाता येते। जसं आपण पर्याय इलिमिनेट केलेत की आपल्याला माहिती आहे ए आणि सी आहे, परंतु ए आणि इथं बी दिलंय, सी नाही दिलंय, म्हणून याला इलिमिनेट करा। पुढे ए आणि सी हे आपल्याला योग्य आहे हे माहिती आहे, परंतु याच्यामध्ये ए दिलेलं नाहीये, लक्षात घ्या, ठीक आहे। आणि आपल्याला हे माहिती नाहीये की बी आहे की नाही आहे, परंतु आपण तरी सुद्धा 50% याच्या जवळ जाऊ शकतो। परंतु या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे ना ते हे पण आहे ए बी सी। मग बी मध्ये काय सांगितलंय त्यांनी की सरकारने म्हणजे गव्हर्नमेंटने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडी जे आहेत याच्या प्रमाणामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठलेली जी रोखीची शिल्लक आहे ती कमी करणे। याचा अर्थ काय? तर आरबीआय रनिंग डाऊन ऑफ अक्युमुलेटेड कॅश बॅलन्स अगेन्स्ट द इश्यू ऑफ ट्रेझरी बिल हे त्याचं योग्य उत्तर आहे। म्हणजे ए बी आणि सी हे तीनही त्याचे योग्य पर्याय आहेत। त्यामुळे डिफिसिट फायनान्सिंग साठी हे तीनही पर्याय जे आहेत ते वापरले जातात ए बी सी। पण चलन निर्माण करणं हे सहजासहजी वापरलं जात नाही, त्याच्यामुळे इन्फ्लेशन निर्माण होते, बरोबर की नाही? सगळ्यांच्या हातात पैसा आला म्हणजे सगळेच लोक मग मार्केटमध्ये सगळ्या वस्तू घ्यायला जातील, बरोबर आहे। वित्तीय वर्ष 2013-14च्या अंदाजपत्रकामध्ये पुढील बाबी होत्या। म्हणजे तुम्हाला असं एक जाणवलेलं असेल की 2017चा पेपर म्हणजे अर्धा बजेटवरच होता की काय, म्हणजे एवढे प्रश्न आपल्याला बजेटवर आधारित दिसत आहेत। तेव्हा अस्तित्वात असलेली कर पात्र उत्पन्न मर्यादा जी आहे ती वाढवली व वैयक्तिक आयकर दर कमी केले असं प्रश्न याच्यामध्ये विधान दिलेलं आहे। आणि तेव्हा अस्तित्वात असलेली कर पात्र उत्पन्न मर्यादा वाढवली परंतु वैयक्तिक कराचे दर तेच ठेवले। आणि त्यानंतर असं म्हटलं की तेव्हा अस्तित्वात असलेली कर पात्र उत्पन्न मर्यादा बदलली नाही, तसेच वैयक्तिक कर आयकर दर सुद्धा बदलले नाही। आणि तेव्हा अस्तित्वात असलेली कर पात्र उत्पन्न मर्यादा वाढवली तसेच वैयक्तिक आयकर दर सुद्धा वाढवले। तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे। म्हणजे तेव्हा अस्तित्वात असलेली कर पात्र उत्पन्न मर्यादा जी आहे ती बदलली नाही आणि वैयक्तिक आयकर दर जे आहे इन्कम टॅक्सचे जे रेट आहेत ते सुद्धा बदलले नाहीत, हा त्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे। यामध्ये 2 विधानं दिलेली होती बघा। एक सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील योजना म्हणजे काय, जे तुम्ही स्कीम्स राबवता, बरोबर आहे की नाही? हे जे प्लॅन्स आहेत म्हणजे पब्लिक सेक्टर प्लॅन्स जे आहेत हे सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यातील शासनाचे अपयश, हो बरोबर आहे। म्हणजे तुम्हाला तर शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत त्या राबवायच्या आहेत, बरोबर आहे की नाही, परंतु त्यासाठी जो काही पैसा लागतो तो तुम्ही मात्र गोळा करू शकत नाहीये, म्हणजे हे सरकारचं अपयश आहे, बरोबर आहे। दुसरा आहे विकासबाह्य अनुत्पादक कामांवरचा वेगाने वाढणारा खर्च, म्हणजेच काय, इट्स रॅपिडली ग्रोइंग एक्सपेंडिचर ऑन अनप्रोडक्टिव्ह नॉन डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज, म्हणजे जे काही प्रोडक्टिव्ह नाहीये ज्याच्यातून काहीतरी एक संपत्ती पण निर्माण होत नाहीये आणि कुठेतरी तो पैसा असं तुम्ही फक्त दाखव शोबाजी करण्यासाठी काम करताय, तर अशा पद्धतीचा खर्च सरकारचा वाढलेला होता। आणि विकासबाह्य अनुत्पादक आणि कामांवरचा खर्च जो आहे तो वेगाने वाढतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय की भारतामध्ये तुटीचं अंदाजपत्रक जे आहे म्हणजे डिफिसिट बजेट जे आहे ते मांडलं जात आहे सतत। म्हणजे तुम्ही मग बाह्य सरकारची मदत घ्या, इकडून पैसा गोळा करा, तिकडून करा आणि असं काहीतरी काम करा जे अनुत्पादक होत आहे, म्हणजे असं काही जे आहे या माध्यमातून केलं जात आहे, परंतु हे असणं हे काही योग्य नाहीये। आणि त्याच्यासाठीच मग हे बाकीचे जे आहेत कॅप्स ते लावले जात आहेत की तुम्ही पब्लिक एक्सपेंडिचर जे आहे ते कमी करा, करायचं असेल तर चांगल्या पद्धतीने खर्च करा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, बरोबर आहे। सो ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर कुठले बरोबर आहे असं विचारलंय तर दोन्ही बरोबर आहेत ना, बरोबर आहे। ए आणि बी हे त्याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, ठीक आहे। आर्थिक सुधारणा नंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर काय आहे तर ट्रेंड माहित असणं फार गरजेचं आहे, ते कमी झालेलं आहे असं त्याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2।
ठीक आहे. सो काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला नक्की यामध्ये कामी पडतील आणि हे बेसिक आहेत लक्षात. एवढं तर किमान याची मिनिमम रिक्वायरमेंट आहे आणि याच्यासोबत अजून ॲडिशनल मुद्दे जे आहेत ते जसं आता याच्यामध्ये फायनान्स कमिशन आहे, वित्त जे आयोग आहे त्यांचे जे काही रिकमेंडेशन्स असतील मग त्या म्हणा किंवा त्याचे कोण अध्यक्ष होते, तो त्यांनी कधी अहवाल सादर केला, स्थापना कधी झाली वगैरे, ह्या बेसिक बाबी सुद्धा याच्यामध्ये आपण इन्क्लूड जर केला तर याच्यामध्ये राजकोषीय नीती म्हणजे काय, भूमिका, अर्थ, महत्त्व काय, त्याची उद्दिष्ट काय आहेत, मग सार्वजनिक वित्त व्यवहाराचे स्रोत कोणते कोणते आहेत, पब्लिक एक्सपेंडिचर मध्ये काय काय केलं जातं, म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असेल किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर असेल, त्याचे सोर्सेस असतील ते कुठून येतात, त्याचा ट्रेंड काय राहिलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि आपण तेच या भागामध्ये शिकलेलो आहोत. सो सार्वजनिक वित्तमध्ये आपण काय पाहत आहोत आपल्या लेक्चर सिरीज मध्ये हे याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. हा जो कोर्स आहे संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षेचा, हा कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे. बाकी तुम्हा सर्वांना या आधी सुद्धा मी माहिती दिलेली आहे. भेटूया आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू. आणि लेक्चर सिरीज जर आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.